थोडेसे चिडचिडे पण आधी नव्हते त्याचे. आता कर्ज काढून स्वतःच घर केलंय, पैसे पुरत नाही म्हणून यांची चिडचिड होती. कधी पाहिलं ना आठवणीने पैसे देऊन गेले. हा हा सावकार हा बोला ना. नाही होती मुलं परीक्षेला गेलेत ना त्या गडबडीत होते. हो जाते मी डॉक्टरकडे आणि जाऊन आले की कळवते तुम्हाला. मग तर झालं. ठेवते आता. एवढी काळजी घेतो हा माणूस. तुम्हाला सांगते आयुष्यातलं प्रत्येक सुख या माणसाने तडजोड करून माझ्या पायाशी आणून ठेवलं. मला दोनच मुलं हवी. पहिला मुलगा झाला मग मुलगी. त्यानंतर मी थांबायचं ठरवलं तर या माणसाने ते सुद्धा मान्य केलं. माझ्यासाठी कुटुंबासाठी नित्यभूत केलंय या माणसाने. पण मी काय पाणी मी देते नाही होते ऑफिसला गेले. मुलांना सुद्धा पडलं ना म्हणून गावी गेलेत मामाकडे. हा हा बोला. त्यांनी माझ्या सौंदर्याचं कौतुक केलं. हा आता काय म्हणाला मी सुंदर दिसते. एका नवऱ्याला सांगून त्याचा बंदोबस्त करणे सहज शक्य होतं. पण मी काय केलं स्वतःला आरशात पाहिजे. मी त्याच्या बोलण्याचा आणखी विचार केला. खरंच सुंदर दिसते का मी. आमचं लग्न झालेलं ना तेव्हा विनायक सुद्धा असंच म्हणायचं. रेडिओवर गाणी लावून मला घेऊन नाचायचे काय. सुट्टीच्या दिवशी चौपाटीला फिरायला घेऊन जायचे. मुलांना म्हणायचे काय हवं नको ते घ्या. माझ्यासाठी ताकाची फुलं आणायचो आणि स्वतःहून माझ्या केसात माळायचं सुद्धा. तेव्हा पगारही पुरायचा नाही. जसा संसार मोठा होत गेला तसं ते रमले दोघांमध्ये संसारात. त्यांचं लक्ष नाही माझ्या सौंदर्यावर. या कोण कुठला पोस्टमन त्याने नंतर यांना सांगायचा धीरच झाला नाही. कारण यांना सांगायचं म्हटलं ना तुला चिडचिड करत आणि बाजारात एक नवीन कारण जाऊ पुढे आठवडाभर तो काय आला नाही. म्हटलं बरं या टाईप जर तो पुन्हा आला मी घाबरली. फोन लावायचं म्हटलं तर त्याने मला थांबवून त्याच्यासाठी गोष्टी सांगितल्या मला त्या फसल्या. एका मागोमाग एक दिवस जात आहे. त्याचं निर्भीड स्पष्ट बोलणं भावत गेलं मनाला. पोस्टमनच्या प्रत्येक खुशामतींना मन फुलत गेलं आणि आपण दोन मुलांची आई होतो याचा विसर होतो. विनायकचा विसर होतो. सणाऱ्या वाटेवर आपण फक्त चालत राहिलो. किती ते गोड बोलले वाहवत जायला होते. बाला जसा वाहत जातो तसं स्त्रीचं मन देखील वाहत असतं. बालाला नसतात कसल्या स्त्रीचं कसं नसतं गाळा घालावाच लागतो. नाहीतर स्पर्शाच्या बाबतीत अगदी टप्प्याटप्प्याने वागलं. आणि मी आता अशा ठिकाणी येऊन अडकले होते की इथून बाहेर पडणं मला अशक्य झालं. दमाधीराने त्याने मनाची पक्की तयारी करून घेतली.
हिंमत वाटते. काही काही असं वाटत असेल ना, दिवसेंदिवस पार करत पुढे चाललेले हे भूषण प्रेम आणि संसार त्यांचं समजून मी राखत असताना त्या दिवशी तो असाच घरी आला. पुढे त्याचा नवीनच प्रकार सुरू झाला. सुरुवातीला मी त्याला घरचे खायला दिले पैसे, पण नंतर याचा ससेमिनार सुरू झाला. मग माझ्या लक्षात आलं की हा कर्ज बाजारी होत असतो. एक खड्डा करायचा, तो घुसवायला दुसरा करायचा, तो घुसवायला तिसरा, असा ह्याचा व्यवहार. शेवटी वैतागून मी त्याला विचारलं, कशाला लागतो तुम्हाला इतका पैसा? तू माझ्यावरच बोलायला कानातले मागितले तुम्हाला मारायला लागला. निघून गेलो. निर्वाणी काय पाप केलंय त्याची मला एवढी मोठी शिक्षा देते. आणि हलकट माणूस